नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज दुपारचे जर वातावरण बघितले तर दुपारच्या वातावरणामध्ये मराठवाडा विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट, जबरदस्त पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळू शकतोय. पावसाचा जोर दुपारनंतर जास्त वाढतो आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टीला जर बघितलं तर ढगाळ वातावरण जास्त राहील. अधूनमधून हलक्या सरी जास्त भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आपल्याला किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये बघायला मिळू शकतो. मात्र मराठवाडा आणि विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस, तसेच खानदेशात देखील काही ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. पावसाचा जोर या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये वाढलेला बघायला मिळत आहे. तर आपण सविस्तर बघूया कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर इकडे नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर नागपूर जिल्ह्याकडे विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्याकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळेल. तर गोंदिया जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील. गोंदिया जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. गडचिरोलीमध्ये जर बघितलं तर गडचिरोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल आणि ढगाळ वातावरण बघायला मिळणार असून काही ठिकाणी विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता गडचिरोली आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. चंद्रपूरकडे मात्र गडचिरोलीपेक्षाही जोर जास्त आहे. विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. राजुरा, चंद्रपूर, भद्रावती जोर वाढलेला आहे. आज दुपारनंतर मुसळधार पावसाची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्याकडे पांढरकवडा आणि यवतमाळ सर्वत्र यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिणेला पावसाचा जोर जास्त आहे. तर वर्धा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पावसाचा जोर जास्त आहे. वर्धा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. आणि अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावतीमध्ये आज सायंकाळच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर बघायला मिळू शकतो. जोरदार पाऊस होण्याची शक्यता अमरावतीकडे आज सायंकाळच्या दरम्यान आहे. अकोलाकडे देखील विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, इकडे बुलढाणाकडे जर बघितलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर बुलढाणा जिल्ह्याकडे देखील विजांचा कडकडाट राहील. मात्र जोर बाकी भागापेक्षा थोडा कमी आहे. हलक्या मध्यम सरी जास्त भागाकडे बघायला मिळू शकत आहे. आणि मित्रांनो, इकडे वाशिममध्ये जर बघितलं वाशिमचा जो काही परिसर आहे वाशिम जिल्ह्याकडे जबरदस्त विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस. बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो. मेहकर, लोणार, चिखली, देऊळगाव राजा या परिसरामध्ये विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बुलढाणा जिल्ह्याकडे आहे. तर मित्रांनो, खानदेशात जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे चाळीसगावच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. जळगावकडे पावसाची शक्यता, विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. जळगाव जिल्ह्याचा उत्तर परिसर आहे, जोर जास्त आहे. धुळे आणि नंदुरबारकडे मात्र ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. धुळे जिल्ह्याच्या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, इकडे नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकते नाशिक जिल्ह्यामध्ये. तसेच इकडे अहिल्यानगरकडे जर बघितलं, अहिल्यानगर जिल्ह्याचा जो काही परिसर आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील. अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी देखील बघायला मिळू शकतात अहिल्यानगरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर पूर्व भागाकडे जोर थोडा जास्त आहे अहिल्यानगरकडे. तर मित्रांनो, इकडे पुणे जिल्ह्याकडे बघितलं तर पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे, जोर कमी बघायला मिळू शकतो. पुणे जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील, रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो पुणे जिल्ह्यामध्ये. तसंच साताराकडे पावसाचा जोर कमीच आहे. आणि या ठिकाणी सोलापूरकडे जर बघितलं तर सोलापूरकडे ढगाळ वातावरण राहील. विजांचा कडकडाट, काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. पावसाचा जोर सायंकाळच्या दरम्यान सोलापूरच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, सांगलीकडे जर बघितलं तर सांगलीचा जो काही परिसर आहे सांगली जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहील. ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. आणि किनारपट्टीचा जर परिसर बघितला तर किनारपट्टीला आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे हलक्या सरींची शक्यता आहे. रत्नागिरीकडे हलक्या सरींची शक्यता आहे. जोर आपल्याला कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये आपल्याला पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय. तर इकडे रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं रायगड जिल्ह्याकडे देखील पावसाचा जोर थोडा कमी आहे. अलिबाग, सोंडी, पेजरी, पेन ढगाळ वातावरण जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय. मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी देखील पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात आहे. अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे मुंबई, नवी मुंबई या भागामध्ये.
तसेच हा जो काही परिसर आहे मुरबाड, वसई विरार, बोईसर, वाणगाव, कासापूर सर्वत्र ढगाळ वातावरण बघायला मिळेल. ठाण्याकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे. तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. पूर्व भागाकडे पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय आणि जालना जिल्ह्यामध्ये बघितलं तर आज पावसाचा धुमाकूळ बघायला मिळू शकतोय. काही भागांमध्ये विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज आपल्याला दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जालना जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकते. तर जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आज बघायला मिळू शकतो. विजांचा कडकडाट, जोरदार पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे बघितलं तर बीड जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पावसाचा जोर जास्त आहे. माजलगाव तसंच वडवणी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट, जबरदस्त जोरदार पाऊस. बीड जिल्ह्याकडे अंबेजोगाईकडे देखील पावसाचा जोर बघायला मिळू शकतोय. धाराशिवकडे ढगाळ वातावरण राहील. हलक्या मध्यम सरी, जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जास्त भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता धाराशिवमध्ये आहे. लातूरकडे जर बघितलं तर लातूर, औसा, निलंगा, शोणपाल, उदगीर सर्वत्र विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता लातूर आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. आणि परभणीकडे जर बघितलं तर सोनपेठ, गंगाखेड जोरदार पाऊस. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत हा जो काही सर्व परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस होण्याची शक्यता परभणी, मानवत, सेलू, जिंतूर आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्णा, बातमत, नांदेड, वगळा, भोकरपेठ, उमरी सर्वत्र विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. हिंगोली, औंढा नागनाथ, सेनगाव हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र पावसाचा जोर वाढलेला आहे. हिंगोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो एकंदरीत जर बघितलं आज पावसाचा जोर मराठवाडा, विदर्भ पावसाचा जोर जबरदस्त वाढलेला आहे. मध्य महाराष्ट्र किनारपट्टीला या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस राहील. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. भागबद्दल तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतो, मात्र जास्त भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. तर मित्रांनो चला भेटू व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटू व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.